दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. आपण टोळ हा कीटकडे ऐकला असेल. टोळ जो असतो, हे टोळ ना झुंडीने येतात आणि सर्व पीक खाऊन टाकतात. आपण त्यांना टोळधाड म्हणतो, की टोळधाड आली की सर्व पीक आपले ते खाऊन टाकतात. आणि आज आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षामध्ये आपल्याला काही वर्षाचे दिवस असो किंवा संपूर्ण वर्ष असो, ह्या टोळींनी कदाचित आपल्या वर्षाचे दिवस खाल्ले असतील. आता हे टोळ आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय काय आहेत, तर स्वतःचाच विचार करणं ही पण एक प्रकारची टोळधाड आहे. त्यानंतर पापामध्ये राहणं, आपलं राहणीमान जे आहे हे आध्यात्मिक नसणं किंवा देवाला भिवून वागणारं नसणं, ही पण एक प्रकारची आमच्या जीवनामध्ये आलेली टोळधाड आहे. किंवा प्रार्थना न करणं, बायबल न वाचणं, ही सुद्धा एक प्रकारची टोळधाड आहे. आणि ह्या टोळधाडीने आपल्या खरा आनंद जो आहे, आध्यात्मिक खरा आनंद आहे, आध्यात्मिक आमच्या जीवनामधील शांती आहे, हे आम्हाला आशीर्वाद मिळाले नसतील कदाचित. कारण आमच्या गेल्या वर्षी ही टोळधाड जी आहे, ह्यांनी आमचं ही आयुष्य खाऊन टाकलेलं असेल कदाचित. पण काळजी करू नका, कारण देवाचं वचन काय म्हणतं बघा. योएल ह्याचा 2 अध्याय 12 आणि 14 वचन काय म्हणतं बघा. जोएल चॅप्टर 2 अँड वर्स 12 to 14 आपण बघू ते वचन काय म्हणतं. परमेश्वराचं असं वचन म्हणतं की आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रदन व शोक करून वळा. आपली वस्त्र नव्हे तर आपलं हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया सागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. कदाचित परत आम्ही परमेश्वराकडे वळू. परमेश्वर हा मंदक्रोध आहे. जर आम्ही ह्या टोळधाडीमुळे आमचा नाश झाला असेल, ह्या आध्यात्मिक टोळधाड जी पापाची टोळधाड आहे, तर परमेश्वराकडे वळा, तो आम्हाला क्षमा करणार आहे. जेव्हा आपण आपली पापे कबूल करतो, तो देव त्याची क्षमा करतो. गेल्या वर्षात काही आमच्याकडून चुकीचं घडलं असेल किंवा आम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल पश्चाताप करा, देव क्षमा करेल. मागील वर्षामध्ये घडलेल्या चुकांमधून काहीतरी चांगलं निघेल जेव्हा आम्ही देवाकडे वळू. आमच्या अपयशातूनही आम्ही काहीतरी शिकू शकतो आणि देव ते आम्हाला शिकवतो. गेल्या वर्षामध्ये कदाचित आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो नसो, तरीही देव आम्हाला मदत करेल ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करू आणि पुढे जाऊ, त्याची स्तुती करू. कारण हे नवीन वर्ष आपल्याला आशेने भरलेलं असेल. जरी आम्ही आमचा भूतकाळ, गेलं वर्ष भूतकाळ जो आहे हा अंधकारमय असेल, पण ख्रिस्तामध्ये आमचा भविष्यकाळ जो आहे हा प्रकाशमय असेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योएल ह्याचा 2 अध्याय 25 वचन. जोएल चॅप्टर 2 अँड वर्स 25. मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हास भरपाई करून देईन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू आणि येणारं आजचं जे नवीन वर्ष आजपासून सुरुवात होणार आहे ते तुम्हाला सर्वांना आशीर्वादाचं जावो.